कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं प्रिपरेशन स्टार्ट केलं आहे आणि प्रश्न पडला आहे की शेवटपर्यंत कसं पोचायचं. 3 बेसिक स्टेप्स सांगतो ज्या मी माझ्या प्रिपरेशनमध्ये यूज केल्या होत्या. या 3 बेसिक स्टेप्स मी शेवटपर्यंत फॉलो केल्या आणि माझं सिलेक्शन झालं. तुम्हीही तुमच्या प्रिपरेशनमध्ये या स्टेप्स यूज करू शकता. पहिली स्टेप जी सगळ्यात कॉमन आहे, जी सगळेजण करतात, की तुमचं सिलेबस कंप्लीशन. सिलेबस कंप्लीट करण्यासाठी तुम्ही लेक्चर करू शकतात किंवा जर नोट्स अवेलेबल असतील तर या नोट्समधनं सेल्फ स्टडीसुद्धा करू शकतात. फक्त एक्झामची रिक्वायरमेंट काय आहे हे लक्षात घ्या, त्याचा सिलेबस बघा आणि तो एकदा डिटेलमध्ये कंप्लीट करा. सेकंड स्टेप खूप महत्त्वाची, रिव्हिजन. आता ही जी रिव्हिजन आहे ही रिव्हिजन तुम्हाला डेली बेसिसवरती करायची आहे, कारण तुम्ही आज शिकलेली गोष्ट कधी ना कधी विसरणारच आहात. त्यामुळे शिकलेल्या गोष्टी ह्या डेली बेसिसवरती रिवाईज झाल्याच पाहिजे. तुमचा 20% टाईम हा रोज रिव्हिजनसाठी गेला पाहिजे. थर्ड खूप इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे तुमची टेस्ट सिरीज. टेस्ट सिरीज का द्यायची आहे? मी शिकलेल्या गोष्टी, मी रिवाईज केलेल्या गोष्टी मला ॲप्लाय करता येतात की नाही, कन्सेप्ट ज्या मी लर्न केलेल्या आहे याचा यूज करून माझ्याकडनं क्वेश्चन सॉल्व्ह होतात की नाही, हे चेक कधी होणार? हे तुम्ही टेस्ट सिरीज जेव्हा देणार तेव्हा चेक होणार. मग टेस्ट सिरीज देताना तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करा अगोदर आणि नंतर नवीन क्वेश्चन सॉल्व्ह करा. ह्या 3 स्टेप्स, सिलेबस कंप्लीशन, रिव्हिजन आणि लास्टला तुमची टेस्ट सिरीज, ह्या स्टेप्स ह्या तुम्हाला सोबत करायच्या आहे. असं नाही की सिलेबस कंप्लीट करून घेईल, मग रिव्हिजन करेल सगळी आणि मग टेस्ट सिरीज देईल. एक युनिट कंप्लीट झालं, ते युनिट कंप्लीट झालं की त्यावरती रिव्हिजन करा. त्याची व्यवस्थित रिव्हिजन केली की त्यावरती प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आणि टेस्ट सिरीज द्या. याने काय होणार आहे की तुम्ही जी कन्सेप्ट लर्न केली ती कन्सेप्ट लगेच तुम्ही जर अप्लाय केली तर ती तुमची कन्सेप्ट ही दीर्घकाळासाठी लक्षात राहील आणि तुमचं इफेक्टिव्ह प्रिपरेशन होईल. सो सिलेबस कंप्लीशन, रिव्हिजन आणि तुमचं टेस्ट सिरीज ही तुमच्या प्रिपरेशनची त्रिसूत्री असू शकते, जी तुम्हाला तुमच्या सिलेक्शनपर्यंत घेऊन जाणार आहे.